येस हॅलो सर. हां बोला ना. नाही सर, माझं एक काम होतं काय ना मला. नाही सर, मी 15 दिवसापूर्वीच सांगितलं तुम्हाला. आजच्या दिवशी कमिटमेंट आहे मला सर, जावं लागेल प्लीज. सर प्लीज थोडं समजून घ्या. काय मी नाईट शिफ्ट करतो वाटलं सर, पण आज थोडं समजून घ्या सर. मी डबल शिफ्ट काम करेन सर प्लीज. पण हां येस सर, कमिटमेंट आहे एका ठिकाणी, मला जावं लागेल सर प्लीज. येस सर थँक्यू सो मच सर. येस बाय 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 बाय. नमस्कार, मी निखिल बने. तुम्ही विचार करत असाल की हा माणूस शूट सोडून धावपळ करत चाललाय तरी कुठे. तर मी चाललोय माझ्या एका गोड मैत्रिणीला भेटायला, श्रेयाला. ती कधीपासून माझ्या मागे लागले, निखिल दादा आपण कधी भेटायचं, आपण कधी भेटणार आहोत. तर फायनली आजचा मुहूर्त ठरलेला आहे माझा. चला तुम्हाला देखील माझ्यासोबत घेऊन जातो. तिला आपण सगळे मिळून सरप्राईज देऊया. ओके दादा, चला निघूया. तर मंडळी फायनली आपण इथे पोहोचलोय. श्रेयाला काहीच माहित नाहीये मी येतोय, मी येणार आहे. अगदी कल्पना नाहीये तिला. तर आता आपण आतमध्ये जाऊया, तिला डायरेक्ट सरप्राईज देऊया. या माझ्यासोबत या. सरप्राईज. हाय श्रेया, उठलीस? गुड मॉर्निंग. ए बरं सांग मला, तू चहा घेतेस की तुला ज्यूस देऊ? काय आज एज्युकेशन आहे का थेरपी आहे? हा काय? ओ अच्छा, 11 की 2? अगं सगळं सांगते तुला. ए श्रेया, पण काल तू डब्यातली भाजी संपवली नाहीस. काय? आलू मेथी करू आज. बरं चालेल. आता तुम्ही म्हणत असाल की प्रत्येक घरामध्ये अगदी रोज सकाळी सुरू असणारी हीच गडबड असते. बरोबर आहे तुमचं, पण इथे मात्र ना थोडंसं वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला ती शोभा मुद्गलांची गाण्यातली ओळ माहितीये का, सीखो ना नैनो की भाषा पिया? तसंच काहीसं इथे सुद्धा आहे. कारण इथे शब्दांनी संवाद साधतो आम्ही. आणि श्रेया शब्दांपलीकडचा संवाद साधते. सरप्राईज. श्रेया कशी आहेस? हा हो ना, छान ना. मी आलो की नाही? मी बोललो होतो मी येणार म्हणून, वेळात वेळ काढून आलोय. आणि बघ श्रेया, मला तुझी आणि संपूर्ण आपल्या स्वयंसंस्थेची माहिती तू सांगायची, गोष्ट सांगायची. सांगणारच ना? आणि बघ मी एकटा नाहीये, हे बघ हे पण आहेत, त्यांना पण ऐकायची गोष्ट. तर मला आणि यांना सगळ्यांना गोष्ट सांगशील ना श्रेया? हा हो, मग बघ गोष्ट नंतर सांग, पण त्याच्या आधी मला तुझं पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव सांग. काय नाव तुझं? श्रेया तर म्हणजे आता श्रेया आपल्याला तिच्याबद्दल आणि आपल्या संपूर्ण स्वयंसंस्थेबद्दल गोष्ट सांगणार आहे. हॅलो, मी श्रेया. तसं बघायला गेलं तर स्वयंच्या जन्मापासून ते आजपर्यंतच्या 20 वर्षांच्या प्रवासाची मी एक साक्षीदार आहे. ठाण्यात स्वयं सुरू झालं आणि माझं जगच बदलून गेलं. सुरुवातीला मला कळलंच नाही की नक्की काय सुरू आहे, पण माझ्या मम्मीवर पूर्ण विश्वास होता. ती जे काय करेल ते माझ्यासाठी आणि समाजासाठी बेस्टच असणार. स्वयंने मला काय दिलं तर आत्मविश्वास.
मम्मीला काम करताना बघून मी पण शिकले. आता स्वयं मध्ये कुठलाही कार्यक्रम असला की मी तिथे बॉस सारखी उभी असते. तयारी झाली की नाही बघणं, सगळं नीट पार पाडणे ही माझी जबाबदारी आहे. आणि हो, माझ्या आयुष्यातला तो बेस्ट दिवस आजही आठवतो. पुण्याचा सेवाव्रती पुरस्कार. काम मम्मीचं होतं, पण पुरस्कार घ्यायला तिने मला पुढे केलं. तो सन्मान स्वीकारताना मला खूप भारी वाटलं. आज मी टीव्हीवरच्या बातम्या बघते, त्यावर पप्पांची आणि मम्मीशी चर्चा करते. हे सगळं धाडस मला स्वयंमुळेच मिळालंय. मला खात्री आहे माझ्यासारख्या प्रत्येकाला इथे आल्यावर असंच बळ मिळत राहणार. ठाण्यातील स्वयं या संस्थेच्या सर्वेसर्वा सौ नीता देवळालकर. खर तर ही गोष्ट एका ट्रस्टीची नाही, तर एका लढवय्या आईची आहे. मेंदूचा तीव्र स्वरूपाचा पक्षाघात झाल्यानंतर आपल्या मुलीचा म्हणजे श्रेयाचा सांभाळ करत असताना, तिला वाढवताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की ठाण्यात अशा मुलांसाठी हक्काचं एकही केंद्र नाहीये. दुसरं कोणी मदतीला येईल याची वाट न बघता जुलै 2005 मध्ये त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. समदुःखी पालकांना एकत्र करून स्वमदत गट स्थापन केला आणि 2006 मध्ये स्वयं पुनर्वसन केंद्र उभं राहिलं. विशेष म्हणजे मुलांसाठी काहीतरी ठोस करायचं म्हणून नीताताईंनी पुन्हा एकदा शाळेचं दप्तर हाती घेतलं. मुंबईच्या TISS मधून त्यांनी अपंगत्व पुनर्वसनातली पदवी मिळवली. एक आई, एक प्रशिक्षित समाजसेविका, हा नीताताईंचा प्रवास शेकडो पालकांसाठी एक दीपस्तंभ ठरलाय. किती गोड बोलते ना श्रेया. मित्र, आता आपण नीताताईंचा संघर्ष पाहिला, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला असं मूल घरात असतं तेव्हा एका आईचा संघर्ष जगाला दिसतो, पण बाबांचा संघर्ष अनेकदा अबोलच राहतो. आपल्या काळजाच्या तुकड्याच्या वाट्याला आलेलं हे दुःख बघून आतल्यात तुटणारा पण बाहेरून कडक राहणारा तो बाप असतो. आई जेव्हा थकते तेव्हा तिला खंबीरपणे सावरणारा तो खंबीर खांदा असतो. नीताताईंच्या या प्रवासात श्रेयाचे बाबा एखाद्या वटवृक्षासारखे उभे राहिले. स्वतःची स्वप्न, स्वतःचा वेळ बाजूला सारून मुलीच्या आणि संस्थेच्या स्वप्नांसाठी स्वतःला झोकून देणारा हा बाप स्वयंच्या इमारतीचा कधी न दिसणारा पण सगळ्यात महत्वाचा पाया आहे. दीप्तीताई, इतक्या वर्षांच्या प्रवासात मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की स्वयं जी संस्था आहे तिच्याकडे अनेक पालक आजही काही तासांसाठी मुलांना सांभाळणारं मोफत केंद्र आणि पाळणा घर म्हणून बघतात. तर ह्या गोष्टीचा थोडा त्रास होतो ऐकताना. हो रे, खरंच खूप त्रास होतो, कारण आपण स्वयंमध्ये ना विनामूल्य सेवा देतो. आणि मला असं वाटतं की जिथे पैशांचा व्यवहार नसतो ना रे, तिथे खरं प्रेम असतं. त्यामुळे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की कृपया या पवित्र वास्तूकडे एक उपचार केंद्र किंवा डे केअर म्हणून बघू नका. या मुलांच्या जन्मापासूनच पालकांना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागतं. मग हळूहळू त्यांचं आयुष्य कसं बदलत जातं ते त्यांनाही कळत नाही. आणि त्याच वेळेला योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि याच गोष्टीवरती स्वयंमध्ये भर दिला जातो. त्यातही नातेवाईक, मित्र बहुतेक वेळा या परिवारापासून दुरावतात. असं मूल ज्या घरामध्ये असतं ना, त्या घरातले, परिवारातले बऱ्याचदा सगळ्यांमध्ये मिसळत नाहीत. म्हणजे बहुतेक वेळा तर ते समाजापासून दुर्लक्षिले जातात. त्यातही उपचार इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यासाठी इतक्या ठिकाणी जावं लागतं. यामध्ये आईबाबांची धावपळ होते आणि स्वयंची स्थापनाच मुळी यासाठी झालेली आहे की या सगळ्या मुलांना त्यांचे सगळे उपचार एकाच ठिकाणी मिळावेत. चला आता आपण स्वयंमधल्या मुलांच्या पालकांशी बोलूया. तर स्वयंचे सगळे बालदोस्त आत्ता माझ्या बरोबर आहे. म्हणजे बघा, ही निमिषा आहे, ही नेहा आहे, ही खुशी आहे, हा कोण, हा युग त्यानंतर ही ऐश्वर्या आहे आणि तो
कुणाल आहे आणि हा कोण आहे माहितीये का? हा विनय अगदी स्वयंच्या स्थापनेपासून खूप छोटा असल्यापासून हा इथे येतोय. मला सगळ्या पालकांना आधी असं विचारायचं, मी तुमच्यापासूनच सुरुवात करूया. विनयची आई आहे. मला विचारायचं आहे की स्वयंमध्ये आल्यानंतर मुलांमध्ये काय सुधारणा झाली आहे याबद्दल प्रत्येकाचं मत घेणार आहे. प्लीज आप हिंदी में बताइए. स्वयं में आके मीनू को बहुत अच्छा लगता है. उसको इधर आके अपने दोस्त मिलते हैं, एक फैमिली मिलता है. वो बोलता है नहीं ये मेरी स्कूल है, मेरी फैमिली है, ऐसा करके उसको बहुत ही अच्छा लगता है. ओके. ऐश्वर्याची आई तुम्ही सांगा ना. मी लहानपणापासून इथे आणत होते. स्टार्टिंग जेव्हा ही आमची ऐश्वर्या बरं का. लहानपणापासून तिला मी इथे आणत होते. म्हणजे जेव्हा सुरुवात झाली स्वयंला तेव्हापासून. आणि इथे आल्यावर म्हणजे आनंदी होती ती. आणि म्हणजे बॉडी पण फ्लेक्झिबल होते, एक्सरसाइज करून ती होते. आणि म्हणजे तिला इथे म्हणजे सगळी लोक प्रेमाने बोलतात तिथे. हो. आवडतं. घरी म्हणजे असं होत नाही एवढं प्रेमाने कोणी, पण इथे आलं की जास्त प्रेमाने ते मुलांना फरक पडतो. लगेच प्रेमाची भाषा मुलांना कळते. बरोबर आहे. हो मुलं हॅपी राहतात, आनंदी राहतात. मुलं आनंदी असते म्हणजे आई पण आनंदी राहते. हो. मुलं आनंदी तर आई आनंदी. खरंच एक छोटस वाक्य पण किती छान आहे. आणि एखादी पिकनिक वगैरे ठरवली मग कधी केव्हा कसं जायचं काय सगळी चौकशी ताबडतोब करायला सुरुवात करू. अच्छा. बोलता किंवा चालता येत नाही, परंतु मेमरी इतकी शार्प आहे त्याची की विचार करण्याची शक्ती त्याची प्रचंड आहे. जोपर्यंत लहान होते ना तर तेव्हापासून ती इकडे येते. म्हणजे खूप इम्प्रूव्ह झाली. आणि अशी नुसती बसत नाही, तिला खेळणी अशी एवढी घरात नाहीये तेवढी या स्वयंमध्ये. ती स्वयंमध्ये एवढी खेळणीमध्ये रमते ना आणि ते मुलांमध्ये एवढी मिक्स होते ना की खूप म्हणजे तिचा सांगावं तेवढं कमी आहे स्वयंचं. 10-12 वर्ष झाली मी तिला घेऊन येते. इथं येण्याच्या निमित्तानं वेळेवर आवरणं, तयारी करणं, त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर तर झालाच, पण त्याच्याबरोबर तिचं टीव्ही बघणं, मोबाईल बघणं कमी झालं. शाळेत टीचरनी शिकवलेलं ती घरी येऊन सांगायला लागली, दिलेला अभ्यास घरी येऊन करायला लागली. अशा प्रकारे छान प्रगती झाली तिच्यामध्ये. आणि स्वयंच्या आपण एकूणच प्रवासातले सगळेजण साक्षीदार आहात. काय होतंय ना की स्वयंची 20 वर्षांची अत्यंत महत्वाची वाटचाल पूर्ण झालेली आहे. त्याबद्दल आपण एकदा स्वयंला शुभेच्छा देऊया. आणि या सगळ्या मुलांसाठी हिप हिप. त्यामुळे असं म्हणता येईल की स्वयं एक सपोर्ट सिस्टीम आहे पालकांसाठी. जेव्हा ते स्वयंमध्ये येतात तेव्हा त्यांना असं कळतं की आपण एकटे नाही होत, आपल्यासारखेच काही पालक देखील इथे आहेत. मग एकमेकांच्या मदतीने ते मुलांच्या विकासाचे वेगवेगळे मार्ग शोधतात. गेली अनेक वर्ष स्वयं या संस्थेमध्ये शिक्षिका या भूमिकेबरोबर जोडल्या गेलेल्या वनिता टीचर आणि हर्षदा टीचर आता माझ्या बरोबर आहे. तुम्हा दोघींचंही खूप मनापासून स्वागत. नमस्कार. मला तुम्हाला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की इथे मुलांना शिक्षण देण्याचा तुमचा अनुभव काय असतो? मी पहिले मला हे सांगायला आवडेल की नीता मॅडममुळे मी इथे आहे आज मध्ये, आणि श्रेया माझी पहिली विद्यार्थिनी आहे. अरे वा. तर श्रेयापासून मी सुरू केलं इथे शिकवायला. आणि मी श्रेयाकडून खूप शिकले आणि आजही शिकते, अजूनही श्रेयाकडून मी शिकते. आणि ही जी बाकीची मुलं आहेत, प्रत्येक मूल वेगळं आहे आणि प्रत्येक मुलांची शिकवायची पद्धत वेगळी आहे. आणि त्या मुलांचा रिस्पॉन्स खूप छान असतो. खूप मनापासून सगळेजण करतात. मनापासून जरा थोडंसं होतं, परत त्यांना शिकवावं लागतं. एकच गोष्ट त्यांना परत शिकवावी लागते. पण तरी सुद्धा इथे या मुलांचा सर्वांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. आणि सगळे जे पेरेंट्स पण मुलांना इथे घेऊन येतात, त्यांना पण जेव्हा मी सांगते की तुम्ही हे असं करून घ्या वगैरे घरी, तर ते सगळं तसं करून घेतात. आणि त्याच्यामुळे त्या मुलांमध्ये बराच फरक पडतो. आणि तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता या मुलांना सुद्धा खूप जास्त आनंद देत असेल अशी पूर्णपणे खात्री आहे. आणखीन आनंदाची दुसरी बाजू म्हणजे आर्ट. आणि तू तर एक उत्तम आर्टिस्ट आहेस हर्षदा. काय या मुलांना कसं तुला वाटलं यांना आपण शिकवावं? काय होतं त्या मागचं सगळं? मला तसं वाटतं आर्ट ही एक थेरपी आहे, ती कोणालाही लागू होते. आणि या मुलांकडे बघितल्यानंतर पहिलं लक्षात येतं ते आर्टच्या बाबतीत पण आपल्याला बोलता येईल, ती म्हणजे भावनिकदृष्ट्या जोडली जाणारी गोष्ट.
आणि चित्रकला पण अशीच आहे. एखादं चित्र बघितल्यानंतर आपण किंवा एखादं पेंटिंग बघितल्यानंतर आपण पूर्णतः विसरून जातो की आपण कुठे आहोत, आपले प्रॉब्लेम्स काय आहेत, आपल्या सभोवताली काय घडत आहे. आणि या मुलांमध्ये जेव्हा चित्रकला शिकवताना मला हाच अनुभव येतो की ते इतके निष्पाप आहेत की त्यांना रंगाचं ज्ञान नसेल, त्यांना आकाराचं ज्ञान नसेल, त्यांना कोणतंही लिमिटेशन नाही आहे. पण ही निष्पाप मुलं अजाणतेपणी जेव्हा कधी चित्रकलेचा काम करतात किंवा चित्रकलेच्या रिलेटेड काहीही करतात तेव्हा ते मला काहीतरी शिकून जातात. तुम्हा दोघींचेही खूप आभार आणि तुमचं हे कार्य असंच स्वयं बरोबर अविरतपणे सुरू राहू दे. अगदी खरं आहे मित्रांनो, स्वयं ही एक सपोर्ट सिस्टीम आहे आणि तुमचं हक्काचं दुसरं घर आहे. स्वयं केवळ एक उपचार केंद्र नाही तर तुमच्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग आहे. ही भावना जेव्हा पालकांच्या मनात रुजेल तेव्हा खऱ्या अर्थानं स्वयंचा उद्देश साध्य होईल. आणि या मुलांचा स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून समाजाने स्वीकार करावा यासाठीच स्वयंची धडपड आहे. दीप्तीताई, मी सकाळपासून स्वयं संस्थेत आहे. खूप वेळ घालवला, वावरलो, सगळं पाहिलं, समजून घेतलं. बरं, श्रेयाला भेटलो, श्रेयासोबत खूप गप्पा मारल्या, खूप वेळ आम्ही एकत्र घालवला. आणि तुला माहितीये, श्रेयाने मला काही गिफ्ट पण दिले. पण मी तिला एक सरप्राईज गिफ्ट पण दिलं, रिटर्न गिफ्ट. तुझ्यासाठी खूप खास आणि गोड गिफ्ट आणलंय. माझा मित्र आहे ना, त्याने तुझ्या आवडीचं गाणं गायलंय. ते गाणं खास गिफ्ट आहे तुझ्यासाठी. तर आता आपण ते गाणं ऐकूया. बघणार ना? आवडेल ना? बघ आता. शब्दा वाचून कळले सारे, शब्दाच्या पलीकडले, शब्दाच्या पलीकडले. प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले, घडू नये ते घडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दाच्या पलीकडले. मग ताई, आता पुढे काय? पुढे काय म्हणजे तुला स्वयंच्या उपक्रमांबद्दल, प्रकल्पांबद्दल समजून घ्यायचंय. हो. अरे मग त्यासाठी आपल्याला स्वयंच्या संस्थापिका नीताताई देवळालकरांना भेटायला हवं. चल. स्वयं या संस्थेच्या संस्थापिका नीता देवळालकर आता आपल्या बरोबर आहे. नीताताई, खूप खूप मनापासून स्वागत करते. 20 वर्ष पूर्ण झाली संस्थेला, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं, राजीवजी, दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन. एकूणच गप्पांना सुरुवात करत असताना, या संवादाला सुरुवात करत असताना मला 20 वर्षांबद्दल म्हणजे स्वयंच्या कार्यप्रणालीबद्दल, स्वयंचं कार्य नेमकं कसं चालतं त्याबद्दल समजून घ्यायचंय. स्वयंचं बेसिकली आमचं काम 3 लेवल्सवर चालतं. एक सेंटर बेस्ड ऍक्टिव्हिटीज, एक होम बेस्ड ऍक्टिव्हिटीज आणि एक कम्युनिटी बेस्ड ऍक्टिव्हिटीज. ह्या तिन्ही लेवल्सवर कार्य चालू असताना आम्ही ॲक्च्युली बॅलेन्स्ड मॉडेल ऑफ डिसेबिलिटी फॉलो करतो. एक असतं मेडिकल मॉडेल ऑफ डिसेबिलिटी, जे फक्त त्या व्यक्तीच्या इम्पेअरमेंटवर फोकस करतं की ही इम्पेअरमेंट आहे आणि त्याला आपल्याला क्युअर करायचं आहे. दुसरं जे मॉडेल असतं सोशल मॉडेल ऑफ डिसेबिलिटी, ते सांगतात, त्यांचं मत असं असतं की ती व्यक्ती जरी डिसेबल्ड असली तरी सुद्धा समाजाने त्याला मेनस्ट्रीम मध्ये इन्क्लूड करून घेण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते कुठेतरी कमी पडतात. फॉर एक्झाम्पल, निगेटिव्ह ॲटिट्यूड्स असतात लोकांचे, किंवा ॲक्सेसिबिलिटी इश्यूज असतात, फिजिकल बॅरियर्स असतात, की ज्या गोष्टींमुळे त्यांना समाजाच्या मेनस्ट्रीममध्ये आणण्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचं इम्पेअरमेंट हे जास्त प्रकर्षाने जाणवतं. या दोन्ही मॉडेल्सवर विचार करून एक बॅलन्स्ड मॉडेल आम्ही आमचा तयार केला आहे, ज्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींवर आम्हाला फोकस करता येतो आणि त्या व्यक्तीला मदत करता येते. बरं, आता तुम्ही सांगितलं की त्या 3 महत्वाच्या लेवल्स आहेत, तर त्यातली पहिली लेवल म्हणजे सेंटर बेस्ड ऍक्टिव्हिटीज, त्याबद्दल आम्हाला सांगा.
सेंटर बेस्ड ॲक्टिव्हिटीजमध्ये बेसिकली आम्ही सगळ्या थेरपीज, न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपी असेल, स्पीच थेरपी असेल, ऑक्युपेशनल थेरपी असेल किंवा स्नोझलिन थेरपी म्हणून आम्ही एक इथे राबवतो. ह्या सगळ्या थेरपीज आणि काउन्सिलिंग मुलाचं असेल किंवा त्याच्या पेरेंट्सचं असेल, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या सेंटरमध्ये होतात. शिवाय ह्या पालकांना आणि मुलांना थोडंसं बाहेर जाण्याचे रिस्ट्रिक्शन्स असतात किंवा त्यांना काही लाईफ एन्जॉय करणं, ह्या गोष्टी काही मिसिंग असतात त्यांच्या लाईफमध्ये. त्यामुळे आम्ही त्यांचं जास्त सोशल इंटरॅक्शन वाढावं, एकमेकांशी इंटरॅक्शन व्हावं, यासाठी आम्ही सेंटरमध्ये फेस्टिवल सेलिब्रेशन्स असतील, स्पेशल डे सेलिब्रेशन असतील किंवा ॲन्युअल गेट टुगेदर्स असतील, मग एखाद दिवस डे आउट असतो, बाहेर जाऊन कुठेतरी काही पिकनिक वगैरे करणं, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही सेंटरमध्ये आपण घेतो. यानंतरच्या पुढच्या लेवलकडे जाताना मेडिकल म्हणाला होता, होम बेस्ड. होम बेस्ड रिहॅबिलिटेशनमध्ये आम्ही बेसिकली घरच्या घरी मुलाला कशी मदत करता येईल. मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये असताना याच्यावर रिसर्च केला होता, होम बेस्ड रिहॅबिलिटेशन कसं करायचं या मुलांचं. कारण काय होतं, मूल जेव्हा लहान असतं तेव्हा पालक सगळे प्रयत्न करत असतात, कुठे बाहेर घेऊन जाणं, त्यांना थेरपीज देणं. सगळ्या थेरपीज एका ठिकाणी मिळत नसतात, मग सगळीकडे त्यांची धावपळ होत असते. मूल जेव्हा 7-8 वर्षाचं होतं त्याच्यानंतर त्याला कॅरी करून बाहेर नेणं पब्लिक ट्रान्सपोर्टमधून, हे जरा कठीण होऊन जातं. आणि मग पालकही आपापल्या प्रोफेशनल कमिटमेंट्समध्ये बिझी होतात, त्यांच्या सिबलिंग्सवर फोकस होतो. त्यामुळे हे मूल मात्र घरी एकटं राहून जातं आणि त्याच्यावरचे प्रयत्नही कधी कधी कमी होतात. आणि म्हणूनच आम्ही होम बेस्ड रिहॅबिलिटेशनवर सेंटरमध्ये आम्ही जास्त फोकस करतो. होम बेस्ड ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्याबद्दल सांगा. होम बेस्ड रिहॅबिलिटेशनमध्ये आम्ही केअर गिव्हर्स कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रामवर भर देतो, ज्याच्यामध्ये जी प्रायमरी केअर गिव्हर असते, जे शक्यतो आईच असते, अगदी त्या आईला आम्ही ट्रेन करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तिला घरच्या घरी जेव्हा काही सर्व्हिसेस तिला उपलब्ध नसतील तेव्हा ती घरच्या घरी त्याच्या मुलाला मदत करू शकते. यामध्ये आम्ही या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांना आम्ही सेंटरमध्ये बोलवतो आणि या सगळ्या केअर गिव्हर्सना आम्ही ट्रेनिंग देतो. यातले काही विषय आहेत, फॉर एक्झाम्पल एक कसं सांभाळू माझ्या बाळाला, म्हणजे हे न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपी विषयक हे ट्रेनिंग प्रोग्राम असतं, ज्याच्यामध्ये आम्ही मुलाचं पोश्चर कसं असावं त्या आईला शिकवतो, कसं ज्याच्यामुळे त्याला डिफॉर्मिटी फॉर्म होणार नाही. छोटे छोटे वर्केबल एक्सरसाइजेस असतील, छोटे छोटे वर्केबल स्ट्रेचिंग्स असतील, जी ती इझिली घरी करू शकते, अशा पद्धतीचं ट्रेनिंग आम्ही हँड्स ऑन ट्रेनिंग आयांना देतो. दुसरा एक विषय आहे वाचा आणि वाणी दोष आणि भाषा कौशल्य, म्हणजे हे स्पीच थेरपीवरचं ट्रेनिंग प्रोग्राम असतं की घरच्या घरी स्पीच थेरपीवर आई कसं काम करू शकते. छोटे छोटे एक्सरसाइजेस तोंडाचे, ओरोमोटरचे, ह्या प्रकारचं आम्ही ट्रेनिंग केअर गिव्हर्सना देतो, जेणेकरून तिला बाहेरच्या सर्व्हिसेसवर अवलंबून राहायची गरज नसते. एक विषय असतो माझं बाळ आणि त्याच्या संवेदना, हा सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीवर हा विषय असतो, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असतात ज्या दिवसभरामध्ये आई तिच्या मुलाबरोबर करू शकते, पण त्याचा थेरप्युटिक इफेक्ट खूप त्या मुलावर होऊ शकतो. अशा पद्धतीचं ट्रेनिंग आम्ही देतो. योग विषयक मार्गदर्शन हा एक विषय असतो आमचा, की ज्याच्यामध्ये जेव्हा हे एक मूल जन्माला येतं तेव्हा त्याला कॅरी करून बऱ्याच ठिकाणी आईला बाबांना घेऊन जावं लागतं. त्याच्यामुळे कधी कधी पाठीचे मानेचे त्रास सुरू होतात, किंवा जेव्हा ते मूल आल्यानंतर ही जी धावपळ करावी लागते त्या धावपळीमध्ये बऱ्याच वेळेला आई वडील ट्रॉमातून जात असतात, त्यांना समजतच नसतं की हे काय आहे. ह्या सगळ्या ट्रॉमातून काढण्यासाठी त्यांचं ताणतणावांचं नियोजन करणं आणि त्यांना फिजिकली फिट बनवणं हे खूप महत्वाचं असतं त्या काळामध्ये. त्यासाठी आपण योगाचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करत असतो. या सगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्सचं आम्ही काही DVDs पण प्रकाशित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत, ज्या बघून आई आपल्या मुलाला मदत करू शकते. आणि ह्या सगळ्या विषयावर आम्ही एक इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये एक पुस्तकही, जे पॅरेंटल गाईड असतं, जे पालकांना एक मार्गदर्शक म्हणून एक पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे. वा, म्हणजे या सगळ्यामधून मुलाची जास्तीत जास्त मदत होऊ शकेल, घरच्या घरी त्याला कसं मदत देता येईल. बरोबर, हो. आणि तिसरी लेवल कम्युनिटी बेस्ड
एक आमचा ऊर्जा म्हणून प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण ठाणे जिल्हा असेल, महाराष्ट्रातली असतील जी दिव्यांग मुलं आहेत त्यांना त्यांच्या अंगी असलेलं जे कौशल्य आहे, कला गुण आहेत, त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम करतो. त्यांना त्यांचे ऑडिशन्स रेग्युलर होतात आणि ऑडिशन्स झाल्यानंतर त्यांचं सिलेक्शन होतं, त्यांच्यामध्ये स्पर्धा होते आणि मग त्यांच्यामध्ये आम्ही काही कला त्यांच्यातल्या, मग गाणं असेल, म्युझिक वाजवणाऱ्या, वाद्य वाजवणारे असतील किंवा डान्स करणारे असतील, ह्या सगळ्या कलागुणांना त्यांना वाव देण्यासाठी ऊर्जा म्हणून आमचा एक प्रकल्प आहे. दुसरा एक प्रकल्प आहे आमचा कॅनव्हास पेंटिंगचा, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या मुलांना एकत्र आणतो, जी ठाण्यातली असतील, जिल्ह्यातली असतील, त्यांना भरपूर रंग देतो. जे रंगांमध्ये खेळण्याची त्यांची एक मजाच वेगळी असते, पण तो फक्त तो रंगांमध्ये खेळण्यापर्यंतच मर्यादित नाहीये. त्यांना ते पूर्ण त्यांनी जे काही काम त्याच्यावर त्या कॅनव्हासवर केलंय त्याला एक प्रोफेशनल आर्टिस्ट त्याला ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये रूपांतर करतो, त्याला काहीतरी मिनिंग देतो आणि मग आम्ही त्याचं प्रदर्शन करतो. हे मुलांनी रंगवलेलं आहे आणि ते आम्ही कलाभुवन म्हणून ठाण्यामध्ये जे बरोबर आर्ट गॅलरी आहे तिथे त्यांचं प्रदर्शन आम्ही भरवलं होतं त्यांच्या चित्रांचं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे रिनाऊंड जे आर्टिस्ट आहेत त्यांची चित्र आणि त्यांच्या बरोबर आमच्या मुलांची चित्र असं ते प्रदर्शन होतं आणि त्याला अतिशय ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स ठाणेकरांचा मिळाला होता आम्हाला. हे कॅनव्हास पेंटिंगचंच एक दुसरं आम्ही एक समर कॅम्प्स त्यांच्यासाठी ऑर्गनाईज करतो. जेव्हा शाळांना सुट्ट्या असतात, मग मे महिन्याच्या सुट्टीत मुलांनी काय करायचं हा आई वडिलांसमोर पण प्रश्न असतो. मग त्यांना आम्ही एक 15 दिवसाचा समर कॅम्प ऑर्गनाईज करतो, ज्याच्यामध्ये कॅनव्हास पेंटिंग ही एक ऍक्टिव्हिटी आहेच, पण वेगवेगळ्या हँडीक्राफ्ट्स बनवणं, त्यांना फ्लॉवर वाज किंवा काय त्याचं पेंटिंग करणं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्ट ऍक्टिव्हिटीज आम्ही त्यांना शिकवण्याचं काम करतो. अजूनही ऐकलं होतं की आपण यासाठी जॉब फेअर सुद्धा घेतो, तर ते नेमकं काय? हो, आम्ही जॉब फेअर सुद्धा यांचे ऑर्गनाईज करतो. जी मुलं समजा हिअरिंग इम्पेअरमेंट असलेली मुलं आहेत किंवा व्हीलचेअरवर बसून काही काम करू शकतात, अशा मुलांसाठी आम्ही जॉब फेअर ऑर्गनाईज करतो. आम्ही वेगवेगळ्या कंपनीजना, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आम्ही त्यांना निमंत्रणं देतो, इन्व्हाइट करतो की तुम्ही जॉब फेअरमध्ये पार्टिसिपेट व्हा. मग त्यांचं आणि ह्या कॅन्डिडेट्सचं आम्ही एकत्र भेट करून देतो आणि मग ते जॉबसाठी त्यांचा इंटरव्ह्यू घेतात आणि तिथूनच त्यांना अपॉइंटमेंट मिळते. अशा पद्धतीचं पण आम्ही भरपूर मुलांना आम्ही नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत जे दिव्यांग आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली स्वयंसंस्था DDRC संलग्न आहे, तर ते नेमकं काय आहे? 2023 मध्ये आपली स्वयंसंस्थेची ही इम्प्लिमेंटिंग एजन्सी फॉर डिस्ट्रिक्ट डिसेबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटर अशी आपली नियुक्ती झालेली आहे. ती नियुक्ती जिल्हा पातळीवर होते. प्रत्येक जिल्ह्याचं एक DDRC असावं, डिस्ट्रिक्ट डिसेबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटर असावं, अशी केंद्र सरकारची योजना आहे आणि त्याची इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून आपल्याला नियुक्त केलेलं आहे. किती छान, अभिनंदन यासाठी सगळ्यात आधी. गेली 3 वर्ष आपण हे काम करतोय. केंद्र सरकारने आखून दिलेल्या काही योजना आहेत त्या आपण DDRCच्या मार्फत इथे राबवत असतो ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यापैकी एक आहे स्क्रीनिंग कॅम्प्स आपण ऑर्गनाईज करतो, जे दिव्यांगांसाठी साहित्य असतं, साहित्य वाटप, असिस्टिव्ह डिव्हायसेस असतात दिव्यांगांसाठी. मग ते अंध मुलांसाठी असेल किंवा व्हीलचेअर्स असतील, कमोड चेअर्स असतील, कानाचे मशीन्स असतील, ह्या सगळ्या ज्या साहित्य आहेत, हे सगळे जे दिव्यांगांचं साहित्य आहे त्यासाठी आपण ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या खेडोपाड्यांमध्ये आपला स्टाफ जातो. तिथे कॅम्प्स होतात, त्यांची पहिले तपासणी केली जाते आणि मग त्यांना जे जे काही गरजेचं साहित्य आहे त्या दिव्यांगांसाठी त्याची आपण ऑर्डर करतो आणि मग ते आल्यानंतर पुन्हा त्याचे डिस्ट्रीब्युशन कॅम्प त्याच ठिकाणी जाऊन त्या दिव्यांगांसाठी वाटप होतं. अशा पद्धतीची ही योजना आहे, ती आपण पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राबवतो. गेली 3 वर्ष आपण हे काम करतो. केवढी मोठी मदतीची गोष्ट आहे ही. दुसरी एक योजना आहे, फॅसिलिटेशन करतो आपण डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स आणि UDID कार्ड इश्यू करण्यासाठी. त्यासाठी आपण सिव्हिल हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ घेऊन त्या ठिकाणी जातो, त्या खेडोपाड्यांमध्ये. तिथे मुलांना आपण, दिव्यांग व्यक्तींना आपण बोलवतो आणि त्यांचं तिथे पुन्हा तपासणी होते आणि तिथल्या तिथे आपण त्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स आणि UDID कार्ड आपण इश्यू करतो. बरोबर, तर हे आपलं DDRCचं फंक्शन आहे. बरोबर.
आणि याच जोडीनं मी आणखीन एक गोष्ट आनंदाने सांगू इच्छिते की ठाणे जिल्हा, ठाणे शहर झाल्यानंतर आता आमचं काम मुंबई सिटीमध्ये सुद्धा स्प्रेड होतंय. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्यासाठी म्हणजे अशा दिव्यांग मुलांसाठी कोणीतरी सक्षमपणे उभा आहे, ठामपणे उभा आहे, हा पुन्हा एकदा विश्वास जागृत झाला. स्वयंचं पुढचं विजन त्यामध्ये सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी मला तुमच्याकडून जाणून घ्यायची. आता आपला एक अपकमिंग प्रोजेक्ट येतोय जे माझं बऱ्याच वर्षापासूनचं एक स्वप्न होतं. बरं. की एक अशी व्हॅन असावी, की अशी एखादी व्हेकल असावं, असं एक बस असावी की ज्याची पूर्णपणे आपण एक रिसोर्स सेंटर म्हणून कन्वर्ट करू शकतो. आणि ती बस, ते रिसोर्स सेंटर आपण संपूर्ण जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांमध्ये ज्यांना काहीही सुविधा जिथे त्यांना मिळत नाहीयेत किंवा कठीण होतंय, त्यांना कुठलीच सुविधा प्राप्त होत नाहीये, अशा दिव्यांगांपर्यंत पोहोचण्यासाठी ही बस काम करेल. वा वा. ज्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण म्हणजे ब्लाइंड असतील, हिअरिंग इम्पेअरमेंट असेल किंवा सेरेब्रल पॉल्सी असेल, मतिमंद असतील, ऑटिझम असतील, या सगळ्या मुलांसाठी ज्या सोयीसुविधा लागतात त्या सगळ्या सोयीसुविधा त्या बसमध्ये आम्ही कन्वर्ट केलेल्या आहेत. आणि ती बस एक रिसोर्स सेंटर म्हणून सगळीकडे खेडोपाड्यांमध्ये फिरेल आणि सगळ्यांना ती सोयीसुविधा पुरवेल, असं ते एक माझं स्वप्न आता मूर्त स्वरूप घेत आहे. इतकं सुंदर विजन आधी तुम्ही पाहिलं आणि आता ते मूर्त स्वरूपात आणलं, यासाठी तुमचं खूप अभिनंदन. थँक्यू. स्वयंच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत स्वयंच्या यशस्वी वाटचालीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, कायमस्वरूपी अदृश्य हात म्हणून स्वयं बरोबर जोडले गेलेले आणि स्वयंच्या एकूणच वाटचालीमध्ये सातत्याने ज्यांच्याबद्दल खरं तर बोलायचं असतं पण ते बोलतायत नाही, पण आज आवर्जून आपल्यासोबत आहेत श्री राजीव देवळालकर. सर नमस्कार. आपण पाहिलं तर 20 वर्षांची ही वाटचाल आहे. कितीतरी काय म्हणू अनुभव, कितीतरी अप्रतिम क्षण, हे सगळं काही जोडलेलं असेल. पण ज्या उद्देशाने ज्या बहुविकलांग मुलांना हे हक्काचं असं एक उपचार केंद्र मिळावं, हा जो एक दृष्टिकोन तुमच्या डोळ्यांसमोर होता, तर खरंच म्हणजे तो उद्देश आज 20 वर्षांच्या मागे बघत असताना तुम्हाला वाटतं का साध्य झाला? गेल्या 20 वर्षापासून ही स्वयंची चाललेली धडपड बघता आपल्या स्वयंचा जो काही 3 मुद्दे होते ज्याच्यावरती आपण प्रामुख्याने लक्ष दिलेलं होतं की असं मूल जेव्हा एखाद्या परिवारामध्ये जन्माला येतं तेव्हा त्या मुलाकडे एक व्यक्तिमत्व म्हणून बघायला पाहिजे आणि त्याचा सर्वांगीण विकास कसा व्हावा या पद्धतीने त्याच्या सर्व फॅमिलीने त्याचा विचार करायला हवा. हा गेल्या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये मला स्वतःला असं जाणवत आहे की आमच्या श्रेयाच्या बाबतीत आम्ही हे असं तिला वाढवताना तिचा प्रामुख्याने विचार केलाच आहे. पण आमचं बघून गेल्या 20 वर्षामध्ये स्वयंशी जोडले गेलेल्या अनेक परिवारामधल्या मुलांचा मी अशाच पद्धतीने संगोपन झालेलं मी बघतोय. ही एक ह्या मुवमेंटची एक अंशतः जरी एक यशस्वी ठरलंय असं मला वाटतं, पण हे अंशतः न राहता हे जास्तीत जास्त समाजामध्ये लोकांनी ऍक्सेप्ट करावं आणि त्या लोकांना एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांना समाजामध्ये सामावून घ्यावं, हीच मी स्वयंतर्फे सर्वांना एक विनंती करतो. आणि या सगळ्या पूर्ण वाटचालीमध्ये श्रेया बरोबरीनं आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कित्येक मुलांना इथे त्यांच्यावरती उपचार होत आहेत. आज त्यांच्यात एक आत्मविश्वासाचं बळ निर्माण होत आहे. नीताताईंचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या पाठीशी तुम्ही कायम उभं राहिलेले आहात, एक पती म्हणून, श्रेयाचे वडील म्हणून, आणि या सगळ्या उभारणीमध्ये काय अभिमान वाटतो, काय सांगाल या बाबतीत? मुळामध्ये एक आई म्हणून जेव्हा एक जी धडपडत असते ती धडपड बघण्याची जी काही आपल्याला म्हणजे निसर्गाने आम्हाला जे काही हातामध्ये दिलं आहे हे आम्हाला सांभाळायचं तर आहे, पण आमच्या बरोबर तिने जी धडपड लोकांकरता चालू केली आणि लोकांना सुद्धा सांभाळत ती त्यांचं संगोपन केल्यासारखं ते स्वयं ती गेली 24 तास तिच्या डोक्यामध्ये हात द्यायचा असतो आणि ती वाढवत असते की कशा कुठल्या नवीन नवीन उपक्रमाने या लोकांना, मुलांना, त्यांच्या पालकांना कसा फायदा होईल याचे 24 तास तिच्या मनामध्ये, डोक्यामध्ये ते विचार घोळत असतात. त्यामुळे मला तर असं वाटत नाही की स्वयं हे काही वेगळं तिचं विश्व आहे, किंवा ती स्वयंच जगते. गेली 20 वर्ष ती स्वयं अगदी
मनापासून जगते की तिचा प्रत्येक क्षण ह्या मुलांच्या करता, पालकांच्या करता काय आपल्याला नवीन काय देता येईल आणि काय नवीन करता येईल याचाच ती विचार करत असते. आणि मला एक समाधान हे आहे की आपण जो प्रत्येक माणूसच कुठल्याही चांगल्या कामाला सपोर्ट करत असतो आणि त्याच्या मागे उभं असतो. मला मनापासून अगदी 100% असं वाटतं की जे काय मी ह्या सर्व गोष्टीला मदत करतोय की तिच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहून, माझ्यासारखेच असे अनेक जण आहेत की जे तिच्या प्रत्येक कामाला मदत करतात. या सगळ्या लोकांना अक्षरशः मनापासून फार बरं वाटत असेल की जेव्हा स्वयंचं काम आणि तिचे सगळे उपक्रम आणि सगळी मुलं हसताना बघून आणि ते उपक्रम यशस्वी होताना बघून त्यांना जे पूर्ण समाधान मिळतं ना, तेच आज मला मिळतं. आज कितीतरी अवॉर्ड्स आहेत इथे नीताताईंना मिळालेले, पण सगळ्यात मोठं अवॉर्ड तुम्हाला कुठलं वाटतं जे स्वयंला आत्तापर्यंत आशीर्वादाच्या रूपात मिळालेलं असेल किंवा कौतुकाच्या रूपात मिळालेलं असेल, भौतिक नसेल अभौतिक असेल, असं मुळामध्ये अवॉर्ड मिळणं हे जे आहे हे तर मी म्हणतो ना की समाजाने तिला एक दिलेली तिच्याबद्दलच्या कामाची एक ती पोचपावती. पण पुण्याची जी एक संस्था होती त्या संस्थेने तिला जे सेवाव्रती पुरस्कार जो दिला होता तो एक विशेष लक्षात राहण्यासारखा पुरस्कार आहे. तर त्यावेळेला मला थोडंसं ते फार अगदी म्हणजे अभिमान वाटला की एखाद्या म्हणजे लांबच्या पुण्यासारख्या, म्हणजे ठाणा आणि पुण्यामध्ये बरंच अंतर आहे, पण पुण्यासारख्या संस्थेने, तिकडच्या संस्थेने दखल घेतली, आपल्या कार्याची दखल घेऊन त्यांनी त्याची योग्य त्यांच्या पद्धतीने चौकशी करून मग त्यांनी आपल्याला एक पुरस्कार देणं. आणि त्या वेळेला काही दुसऱ्या अपरिहार्य कारणामुळे की तिला दुसरा एक पुरस्कार घ्यायला ते मुंबईत जायचं होतं, म्हणून आम्ही तो पुरस्कार घ्यायला श्रेयाला घेऊन गेलो आणि तो पुरस्कार श्रेयाला त्यांनी दिला. आणि तो तिच्या हातात देताना सुद्धा जसं एखाद्या सामान्य व्यक्तिमत्वाचे आपण जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी जेव्हा जाते घ्यायला आणि त्याला जसा मान दिला जातो तेवढाच सन्मान त्यांनी त्या श्रेयाला पण दिला. त्यामुळे तो एक पुरस्कार आमच्या फार माझ्या तरी आणि तिच्या स्मरणात आहे. आणि मला वाटतं की सेवाव्रती पुरस्कार नीताताईंना मिळाला, पण स्वयंचं संपूर्ण काम हे सुद्धा एक सेवा आणि व्रत दोन्ही आहे. तर या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्ही जे योगदान देताय अप्रत्यक्षपणे ते सुद्धा तितकंच मोलाचं आहे. म्हणून आज राजीव सरांना इथे बोलतं करताना मला खूप आनंद झाला. खूप खूप आभारी होतो. ही गोष्ट एका चळवळीची, एका आईची आणि अनेक मुलांची. निसर्गानं का कोण जाणे, पण या मुलांना दान देताना हात आखडता घेतला. मग आता पुढे काय, असं मोठं प्रश्नचिन्ह समोर असताना नीताताईंनी आणि स्वयंने त्यांना आपुलकीचा हात पुढे केला. आणि या इवल्याशा रोपट्याचा 20 वर्षामध्ये वटवृक्ष झाला आणि त्याच्या सावलीत माझे कित्येक मित्रमैत्रिणी वाढले, बागडले, आत्मविश्वास मिळवला, क्षितिजाला खुणावलं, आकाशाला कवेत घ्यायची आकांक्षा बाळगली. चला आपणही त्यांना आपलं म्हणूया, कारण ही मुलं आणि आपली स्वयं संस्था क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्यासाठी सज्ज आहे. चला जाता जाता श्रेयाच्या मनातला एक सुंदर विचार ऐकूया. ही कविता म्हणजे श्रेयाच्या मनाचा आरसा आहे. निरागस मन माझं आभाळभर हसत, निरागस मन माझं आभाळभर हसत, सगळीकडे सगळंच मला छान दिसत. निरागस मन माझं आभाळभर हसत, सगळीकडे सगळंच मला छान दिसत. मन आनंद सरी मुक्त स्वच्छंद गात, माझ्यातून माझ्यासाठी माझं मला कळतं. कोड लँग्वेज स्पीच क्यूट सिक्रेट असतं, कळायचं त्यांना कळतं, माझं काम होतं. आई बाबा विश्व माझ्या भोवतीच फिरतं, श्वास काळीज नातं श्रेया क्षणात जुळतं. आत कधी कळवळतं, वेदनेत तळमळतं, मित्रमैत्रिणी स्वयं जगण्या बळ मिळतं. डोळ्यात स्वप्न रुजतं, पापणीत विरघळतं, लढणं मग जिंकणं, लढणं मग जिंकणं, सांगा कुणा का चुकतं.
अंधारात प्रकाश दिवा सारं लख करत, वाती संगे जळत तेव्हा जग उजळत. हसणं टॉनिक माझं रोज ओठी खुलत. पुन्हा सांगते ऐका, जगणं छान असतं, जगणं छान असतं.